पुण्यामधील सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राजाराम पूल ते फन टाइम थिएटर दरम्यान उड्डाणपूल बांधला जातोय। यामध्ये राजाराम पूल चौकामधील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आलं असून शेवटचा एक डांबराचा थर राहिलाय। या उड्डाणपुलामुळे खरंच वाहतूक समस्या सुटणार आहे का, हे येत्या काळातच आपल्याला समजणार आहे। या पुलाचे उद्घाटन लवकरात लवकर व्हावे अशी येथील नागरिकांची आणि स्थानिकांची मागणी आहे। प्रत्यक्षात सद्य परिस्थिती काय आहे, पुलाचं काय काम झालेलं आहे, पाहूयात। स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जाणारं पुणे सर खरंच स्मार्ट होतंय का? एकंदरीत पुण्यामध्ये असणाऱ्या ट्रॅफिक समस्या खरंच सुटल्या आहेत का? आता आपण आहोत सिंहगडवरील राजाराम ब्रिज, राजाराम पूल आहे त्याच्यावरचं जो उड्डाण पूल आहे त्याच्यावरती आहोत। पुणेकरांना ज्याची आतुरता होती की ट्रॅफिकवरची समस्या कधी सुटेल, ट्रॅफिकचा हा प्रश्न पुणेकरांसाठी नवीन नव्हता। हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाकडून अनेक स्ट्रक्चर उभारण्यात आले, मध्ये कात्रज असो, सिंहगड रोड असो, या अनेक स्ट्रक्चरवरती काम करण्यात आलं आणि आता आपण आहोत उड्डाण पुलावरती आहोत। याचं उद्घाटन कधी होईल हा सर्वात मोठा प्रश्न आता पुणेकरांना पडलाय। जर तुम्ही बघू, हा जवळपास 2 ते 3 किलोमीटरचा लांब सडक पूल आहे, उड्डाण पूल आहे। 2 लेन असणार आहे त्याच्यामध्ये। अजून स्पष्ट झालं नाही आहे की ह्या लेनवरती एकेरी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे की दुहेरी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे। बघायला गेलं तर खाली हा जो भाग आहे हा पूर्णपणे राजाराम ब्रिजचा जो भाग आहे, इथं ट्रॅफिक ची समस्या पुणेकरांना भरपूर वेळा सहन करावी लागलेली आहे। कारण ह्या चौकामध्ये सिंहगड रोड साठी जाणारा एक वेगळा भाग आहे, स्वारगेटकडे जाणारा रस्त्यांचा एक वेगळा भाग आहे आणि हा कर्वेनगर डीपी रोड ह्यासाठी जाणारा हा रस्ता एक वेगळा आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर वाहतूक खोळंबा हा खूप मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी होत असायचा। पण आता सर्वात मोठा प्रश्न असा असणार आहे की हा उड्डाण पूल झाल्यानंतर पुणेकरांचा हा वाहतूक प्रश्न खरंच अर्थाने सुटणार आहे का? बरं, हा उड्डाण पूल झालाय, त्याचं उद्घाटन कुणाच्या हातून होणार आहे आणि हे उद्घाटन कधी होणार आहे, हा सर्वात मोठा प्रश्न आता पुणेकरांच्या समोर असणार आहे। कॅमेरामन वैभवसह मी शुभम, न्यूज अनकट, पुणे। या उड्डाण पुलावरील विद्युत व्यवस्था, रंगकाम, दिशादर्शक फलक लावण्याचे काम पूर्ण झाले असून कॅट आईज, रस्त्यावर पट्टे मारणे असे किरकोळ काम शिल्लक आहे। हा उड्डाण पूल सुरू करावा अशी मागणी स्थानिक नागरिक आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केले। पुलाच्या बांधकामाचा येथील स्थानिकांना कमीत कमी त्रास व्हावा अशी काळजी देखील घेतल्याचं यावेळेला पुलाच्या इंजिनियरने माहिती दिली। त्याच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शुभम केसकर यांनी। हा पूल बांधत असताना मला नेमकं पहिला मुद्दा असा होता की ट्रॅफिक खूप हेवी आहे। सुरुवातीला आमची मागणी अशी होती या ब्रिज बांधताना की हा रस्ता आम्हाला वन वे करून मिळावा, परंतु ते शक्य नाही हे आम्हाला पण माहीत होतं। पण त्यावेळी आम्ही या रस्त्याचं पूर्णपणे बसून आमची प्लॅनिंगची टीम किंवा इथले स्थानिक पोलीस लोक असतील यांना सगळ्यांना घेऊन आम्ही या रस्त्याचा एक सुरुवातीला प्लॅन तयार केला। प्लॅन केल्यानंतर आमची जी टेक्निकल टीम आहे किंवा डेव्हलपमेंटची टीम आहे, लायझनिंगची टीम आहे, यांना सर्वांना घेऊन आम्ही इथं स्थानिक नागरिकांना किंवा जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना अजिबात त्रास नाही होणार या पद्धतीने पहिला मुद्दा उपस्थित करून तो पहिलं त्याच्यावर पूर्ण फोकस करून आम्ही या पुलाचं नियोजन केलं। आमचे जे काही सल्लागार आहेत किंवा काय आहेत यांच्या सगळ्यांच्या निदर्शनास आणल्या। पहिल्या तर अडचणी काय येतील हे सगळे आम्ही नोटीस केल्या, त्यानंतर आम्ही कामास सुरुवात केली। सुरुवात करत असताना असं ठरलं की खूप काही ट्रॅफिक व्हायला लागलं या रोडवर, परंतु ट्रॅफिक होत असताना आम्ही हळूहळू ज्या लोकेशनला की बाबा लोकांचं मन तयार झालं पाहिजे की या पुलाचा आपल्यालाच फायदा होणार आहे। मी स्वतःही सिंहगड रोडलाच राहणार आहे, त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये कायम कन्सेप्ट अशी आहे की स्थानिक लोकांना अजिबात ह्या काम करताना, काम होणार आहे, डेव्हलपमेंट कोणाला नको आहे, काम करताना कोणालाही त्रास नाही झाला पाहिजे अशा पद्धतीने आम्ही तो प्लॅन केला। आणि त्या प्लॅन करत असताना जवळजवळ आसाम, त्यानंतर यूपी या ठिकाणचे लोक आम्ही जमा करून आज 2.5 किलोमीटरचा सगळ्यात मोठा फ्लायओव्हर आपण पुण्यामध्ये बांधतोय। हा पुणे महापालिकेचा माझा अंदाज आहे की पहिलाच फ्लायओव्हर आम्ही, आमच्या टीमनी खूप छान काम केलं। याच्यावर सेफ्टी ऑफिसर अपॉइंट केला, लायझनिंग ऑफिसर अपॉइंट केला। जी रिक्वायरमेंट होती की लोकांना कॅज्युअलिटी, ब्रिज तर होणारच होता पण कॅज्युअलिटी कुठेही घडू नये यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रिकॉशन घेत गेलो। आम्हा ते स्लिप रोडचे खड्डे काढणे किंवा त्याबद्दल काय लागेल ते लगेच अगदी इमिजिएट त्याला आम्ही हे करत गेलो। थोडाफार त्रास होतोय लोकांना, आम्हालाही दिसतंय ते, परंतु त्या त्रासाला कसं कमीत कमी कॉम्पॅक्ट करता येईल ते आम्ही पहिलं फोकस केलं। कामाची टीम वेगळी होती आणि खाली स्लिप रोडचं काम करणारी टीम वेगळी होती।